आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 15 तारखेला म्हणजेच रविवारी आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवशंकरांची पूजा कशी करायची आहे आणि कुठला महा उपाय करायचा आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। वर्षामध्ये 4 सिद्धरात्री महारात्री दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितले आहे, त्यापैकी एक आहे दिवाळीची रात्र, दुसरी म्हणजे होलिकाची रात्र, ज्या रात्री आपण होली दहन करतो ती रात्र, कृष्ण जन्माष्टमीची रात्र आणि महाशिवरात्रीची रात्र। तर ह्या रात्री एवढ्या महत्त्वाच्या का आहेत? जसं दिवसाला महत्त्व असते तसंच या रात्रींना जास्त महत्त्व आहे। म्हणजे दिवाळीची रात्र असो, महाशिवरात्रीची असो, कृष्ण जन्माष्टमीची असो किंवा होलिकाची रात्र, तर ह्या ज्या रात्री आहेत या रात्री केले गेलेले उपाय जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये फलित प्राप्त करतात। म्हणजे कोटीने आपल्याला फळ त्या रात्रीचं मिळते। म्हणजे जी आपण आध्यात्मिक सेवा करू या रात्री त्याचं कोटीने आपल्याला फळ या रात्रीमध्ये प्राप्त होत असते। त्यामुळे या रात्रींना जागरण करण्याला आणि पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे। तर महाशिवरात्रीच्या रात्री तुमच्या जीवनामध्ये काही क्रॅशेस चाललेले असतील, व्यवसाय संबंधी असतील, आर्थिक प्रॉब्लेम असतील, संसारामध्ये असेल किंवा कुठले अन्य प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये चालू असतील, तर तुम्ही आवर्जून महाशिवरात्रीच्या रात्री शिवशंकरांची, भोले बाबांची पूजा नक्की करा। महादेव हे अतिशय भोले आहेत। महादेवांचं नावच त्यामुळे भोलेनाथ आहेत, भोले बाबा आहेत की ते प्रत्येक भक्तांवरती कृपा करतात। म्हणजे ते बघत नाहीत की भक्त पुढचा कोण आहे। रावणाला भगवान शिवशंकर यांनी आत्मलिंग दिलं होतं आणि आपण अशा महादेवांच्या अनेक कथा ऐकल्या आहे किंवा वाचलेल्या आहेत की महादेव हे लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे। रोज आपल्या घरामध्ये पंचदेवांची पूजा व्हायला हवी। पंचदेवांपैकी महादेवांची देखील रोज पूजा आपल्या घरामध्ये व्हायला हवी। महादेव हे ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी एक देव आहे, त्रिदेवांपैकी एक देव आहेत आणि सर्वश्रेष्ठ कोण आहे असं आपण म्हणायला नको, कारण की भगवान श्री हरी विष्णू आणि महादेव हे एकच आहेत। म्हणजे हरी आणि हर हे एकच आहेत। हरिहर भेद आपण कधी करायला नको। आपल्या घरामध्ये पंचदेव असायलाच पाहिजे, त्यापैकी एक महादेव आहे। रोज पूजा महादेवांची आपल्याकडून व्हायला हवी। परंतु तुमच्याकडे जर अजून महादेवांची पिंड नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही महादेवांची पिंड स्थापन करू शकता घरामध्ये। तुम्हाला जी आवडेल ती, म्हणजे पितळीची किंवा पारस शिवलिंग किंवा नर्मदेश्वर किंवा चांदीचं, सोन्याचं, तुम्हाला जे आवडेल त्या मेटलचं शिवलिंग तुम्ही आणू शकता, त्याची स्थापना तुम्ही करू शकता। या शिवलिंगाची स्थापना करायची आहे घरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी। महाशिवरात्रीच्या दिवसापेक्षा अधिक शुभ दिवस तुम्हाला शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची स्थापना करू शकता। शिवलिंग तुम्ही कोणचंही आणा, तुम्हाला जे आवडेल ते। त्यानंतर शिवलिंगाला अभिषेक करा। तुम्ही पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करू शकता। त्रिपुंड जे भस्म आहे ते लावायचं आहे आणि त्रिपुंड म्हणजे 3 रेषा ज्या आपण मारतो त्याला त्रिपुंड असे म्हणतात आणि भस्म लावायचं आहे। बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र असेल तर ते तुम्ही अर्पण करा आणि तुम्ही स्थापना करू शकता महादेवांची पिंडीची महाशिवरात्रीच्या दिवशी। तर महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे असं नाही की तुम्ही दिवसभर पूजा करायची नाही। 4 प्रहर महादेवांची पूजा केली जाते, त्यातल्या त्यात प्रदोष काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही प्रदोष काळामध्ये अभिषेक केला तरी सुद्धा चालतो आणि शिवपिंड स्थापन केली तरी सुद्धा चालते। म्हणजे प्रदोष काळामध्ये शिव आराधना ही करायला हवी। जो प्रदोष काळामध्ये शिव आराधना करतो तो खूप भाग्यशाली असतो। त्यामुळे प्रदोष काळ जो आहे, जो माता लक्ष्मी आपण घरात येण्याचा वेळ म्हणतो, त्यावेळी संध्याकाळच्या वेळी, सायंकाळच्या वेळी, त्यावेळी तुम्ही महादेवांची स्थापना, महादेवांच्या पिंडीची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता। अभिषेक करताना तुम्ही मंत्र जाप कुठला करू शकता? नमः शिवाय, नमः शिवाय हा तुम्ही मंत्र जप करू शकता। पंचाक्षरी मंत्र जप तुम्ही करू शकता किंवा साम सदाशिव तुम्ही मंत्र जप करू शकता। ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू नये, तो मंत्र यासाठी म्हणू नये की गुरुकडून गुरु दीक्षा घेतल्याशिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण करू नये। त्यामुळे म्हणजे असं वाईट होईल असं काही नाही, परंतु आपण जी काही भक्ती करत आहोत, आपण जी काही पूजा करत आहोत त्यामध्ये त्याचं फळ आपल्याला काही प्राप्त होत नाही, फलप्राप्ती काही होत नाही। त्यामुळे ओम नमः शिवाय हा शिव षडाक्षरी मंत्र कधी म्हणायचा नसतो। तुम्ही नमः शिवाय, नमः शिवाय किंवा सर्वात सोपं मी तुम्हाला सांगते की साम सदाशिव हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। जर तुम्ही गुरुकडून गुरु दीक्षा घेतलेली असेल तर मग तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता। शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जेव्हा शिवपिंडीची स्थापना कराल त्यावरती गळती पात्र आवर्जून ठेवा। गळती पात्र विकत मिळते, ते गळती पात्र आणून तुम्ही दिवसभरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती ठेवू शकता। त्यानंतर महाशिवरात्रीच्या रात्री काय काय आपल्याला करायचं आहे किंवा दिवसभरामध्ये काय काय करायचं आहे, तुम्ही शिवलीला अमृतचं पारायण करू शकता। त्यासोबतच दिवसभरामध्ये तुम्ही पूजा करायची असं नाही की दिवसभरामध्ये महादेवांची पूजा करायची नाही। तुम्ही कधीही जरी महादेवांची पूजा केली तरी सुद्धा तुम्हाला फलप्राप्ती होणारच आहे। तो रात्रीला जागरणाला जास्त महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी एक महा उपाय करायचा आहे। कर्जमुक्ती असो किंवा काही व्यवसायामध्ये क्रॅशेस चाललेले आहे किंवा कुठलंही काम नीट होत
नाही किंवा घरात संसारामध्ये काही अडचणी चालू आहेत, कुठलेही तुमचं जी काही प्रॉब्लेम असतील ती इच्छा तुम्ही घेऊन, संकल्प घेऊन तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री महादेवांची पूजा ही करायची आहे. तर पूजेमध्ये काय काय करायचं आहे, पूजेमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, उसाचा रस लागणार आहे. उसाचा रस तुम्ही 2 चमचे घेऊ शकता किंवा 1 वाटीभर घेऊ शकता किंवा 1 ग्लासभर घेऊ शकता किंवा कितीही ज्याला जसं शक्य होईल तशा पद्धतीने अभिषेक उसाचा रसाचा महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. उसाचा रस मिळून जातो, तो उसाचा रस तुम्ही घ्यायचा आहे आणि महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे. तर हा जो उपाय आहे हा धनप्राप्तीसाठी आहे. तर तुम्ही आवर्जून धनप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी. दिवाळीच्या रात्री देखील शिवपिंडीला धनप्राप्तीसाठी, दिवाळीची रात्र मी जसं सांगितलं तुम्हाला महारात्रीपैकी एक आहे, तर दिवाळीच्या रात्री देखील शिवपिंडीला, शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक केला जातो. तर महाशिवरात्रीच्या दिवशी देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे. उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर परत मग तुम्ही शिवलिंगाला भस्म म्हणजे त्रिपुंड लावा. तुम्ही शिवपिंडीला बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र तुमची इच्छा जशी असेल तशी तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. बेलपत्र अर्पण करताना तुम्ही नमः शिवाय किंवा साम सदाशिव या मंत्राचा जप करू शकता किंवा पार्वतीपती हर हर या मंत्राचा देखील जप करू शकता किंवा रुद्राष्टक लावून देखील तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. तुम्हाला जर का रुद्राष्टक येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील तुम्ही रुद्राष्टक लावून देखील बेलपत्र अर्पण करू शकता. बिल्वपत्र अर्पण करणे खूप महत्त्वाचं आहे. महादेवांच्या पूजेमध्ये भस्म, पाणी, बेल आणि कमळाचं फूल देखील या दिवशी जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की आणा किंवा पांढरी फुलं जर तुम्हाला मिळाले तर ते देखील तुम्ही, कमळाचं फूल जर नाही मिळालं तर तुम्ही अर्पण करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय कधी करू शकता, रात्री 10च्या नंतर तुम्ही सुरुवात करा. म्हणजे रात्री जागरणाला महत्त्व आहे. म्हणजे असं नाही की दिवसभर आपल्याला महादेवांची पूजा करायची नाही, सेवा करायची नाही, तुम्ही ती करा, परंतु रात्रीच्या वेळेला जास्त महत्त्व आहे. त्यानंतर तुमचा उसाच्या रसाने अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्ही बिल्व अर्चन देखील करू शकता, बेलपत्र देखील अर्पण करू शकता. आता बेलपत्र अर्पण किती करायचे आहे, तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे. म्हणजे 108 मिळाले तर 108 किंवा 51, 21 किंवा कुणी 1000 देखील बेलपत्र अर्पण करतात. तो जर तुम्हाला जसं मिळालं, जसं तुम्हाला मिळतील बेलपत्र त्या पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री महादेवांना बेलपत्र अर्पण करू शकता. बेलपत्र अर्पण करताना काय करायचं आहे की बेलाचं जे पान असते ते घ्यायचं आहे आणि त्याला 3 ठिकाणी चंदन लावायचं आहे. चंदन जे आपण लावतो पूजेमध्ये ते चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करताना साम सदाशिव किंवा नमः शिवाय हा मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा पार्वतीपती हर हर महादेव या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता किंवा रुद्राष्टक लावून तुम्ही मोबाईलवरती तसं देखील तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. बेलपत्र किती अर्पण करायचं आहे, जेवढे तुम्हाला मिळतील तेवढे. म्हणजे 51, 21, 108 आपण नेहमी करता अर्पण करतो. सगळ्यांना माहिती आहे की 108 बेलपत्र अर्पण करण्याचं महत्त्व आहे. किंवा कुणी महाशिवरात्रीच्या रात्री 1000 बेलपत्र देखील अर्पण करतात. बेलाचं फळ जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही बेलाचं फळ देखील अर्पण करा. तुम्हाला जर का या दिवशी रुद्राक्ष धारण करायचं असेल तुम्ही रुद्राक्ष देखील धारण करू शकता. पंचमुखी रुद्राक्ष तुम्ही या दिवशी धारण करू शकता. रुद्राक्षाची पूजा देखील तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता आणि नंतर तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता. त्यानंतर दूध दीप आरती करायची आहे. पंचारती जर करणं शक्य होत असेल तुम्हाला या दिवशी तर आवर्जून तुम्ही पंचारती करा किंवा त्यानंतर मग एक महादेवांची आरती देखील तुम्ही या दिवशी करू शकता. तर रात्रभर जागायचं म्हणजे एक सकाळपर्यंत 3 वाजेपर्यंत तुम्ही महादेवांची पूजा करू शकता. 3 किंवा 4 वाजेपर्यंत रात्रभर जागूनच पूजा करण्याला महत्त्व आहे. म्हणजे ज्यांना साधना करायची आहे, जे साधक आहेत त्यांच्यासाठी सांगते आहे. किंवा ज्यांना मग तुम्हाला खूप रात्री जागणं होणार नाही, म्हणजे तसं तर तुम्ही ठरवून घ्या की एक रात्र आपल्याला जागायचं आहे, कारण ह्या अत्यंत पवित्र रात्री आहेत, ह्या महासिद्ध रात्री आहेत. त्यामुळे या रात्रीच्या वेळेस आपल्याला जागरण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण केले जाते, परंतु आता कुणाकडून शक्यच नसेल तर तुम्ही ही सगळी काही पूजा आहे ही 12-1 पर्यंत तुम्ही तुमची करू शकता. आणि त्यानंतर आता उद्या वर्किंग आहे, समजा जायचं आहे ऑफिसला वगैरे, तर तुम्ही रात्री 12-1 पर्यंत तर इझिली सगळेजण जागू शकतात. त्यानंतर मग तुम्ही झोपलं तरी सुद्धा चालते. परंतु या ज्या रात्री आहेत या रात्रींना जागरण करूनच महादेवांची पूजा आराधना करण्याला महत्त्व आहे. यासाठी की घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदण्यासाठी, घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदण्यासाठी, घरामध्ये जे काही क्लेश आहेत ते दूर होण्यासाठी, जीवनामधले जे काही क्लेश आहेत ते दूर होण्यासाठी महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शिवशंकरांची, भोलेबाबाची, महादेवांची पूजा ही केली जाते. तर आवर्जून तुम्ही या रात्री पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि हा महा उपाय देखील करा. आणि हा उपाय खरंच मी तुम्हाला सांगते 2 वेळेस तुम्ही लक्षात ठेवा की महाशिवरात्रीच्या रात्री आणि दिवाळीच्या रात्री
उसाच्या रसाने शिवपिंडीला शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे. यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते, घरामध्ये लक्ष्मी राहते, अष्टलक्ष्मी राहते. लक्ष्मी ही फक्त पैशाच्या स्वरूपातच नसते, लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी असते आणि त्या स्वरूपामध्ये ती आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या रात्री तुम्ही जागरण करा, त्यासोबतच हे उपाय देखील करा. शिवलीला अमृतचं देखील तुम्ही पाठ करू शकता दिवसभरामध्ये, किंवा 11वा अध्याय जो आहे शिवलीला अमृतमधला तो देखील तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री घेऊ शकता. आणि श्री गजानन महाराजांची देखील तुम्हाला पूजा करायची असेल, आराधना करायची असेल, ती देखील तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री करू शकता. कारण की म्हणजे ही रात्रच अशी आहे, ही सिद्ध रात्री आहे, महारात्री आहे. त्यामुळे महादेवांची पूजा तर आपल्याला करायचीच आहे, त्यासोबतच आपले जे काही इष्ट आहेत त्यांची देखील पूजा आराधना जर आपण केली तर आपल्याला याचं फळ जे आहे ते 1000 पटीने नाही कोटीने मिळते. त्यामुळे आवर्जून महाशिवरात्रीच्या रात्री पूजा आराधना करण्याचा प्रयत्न करा, जागरण करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.